नमस्कार. आज आपण एका अत्यंत दुर्मिळ अशा अभिनेत्रीबद्दल आणि गायिकेबद्दल माहिती घेणार आहोत. आणि या अभिनेत्री मराठी आहेत. त्यांनी जिजामातेंची भूमिका केली होती. त्या हिंदीमधल्या पहिल्या हॉरर चित्रपटामधल्या भूताची भूमिका त्यांनी केलेली होती. त्या प्रसिद्ध गायिका होत्या. 100 वर्षापूर्वी त्यांनी गायलेली भजनं आजही उपलब्ध आहेत. आणि या अभिनेत्रीमुळे शोभना समर्थ चित्रपटसृष्टीला मिळाल्या. नूतन मिळाली, तनुजा मिळाली, काजोल मिळाली आणि मोहनीश बहलसुद्धा मिळालेला आहे. तर त्या अभिनेत्रीचं नाव आहे रतनबाई. या आहेत रतनबाई. रतनबाई यांचा जन्म 15 जुलै 1890 मुंबईमध्ये झालेला होता. आणि गोमंतक मराठा परिवार जो आहे त्या परिवारात त्यांचा जन्म झाला आहे. सिंधुदुर्गमधील एका मंदिरामधल्या गायिका, त्यांचं नाव आहे नीराबाई. तर नीराबाई आणि एक सरकारी अधिकारी होते, यांच्या या कन्या होत्या. आता सरकारी अधिकारी जे होते त्यांचं नाव मला माहीत नाही, पण तुम्हाला जर माहीत असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा. आता यांची ही कन्या होती. तर रतनबाई या दिसायला अत्यंत सुंदर होत्या. त्यांचे केस जे आहेत ते पायाच्या अगदी घोट्याला टिकतील इतके लांब होते. आणि लहानपणापासूनच त्यांना जशी आईला गायनाची आवड होती तशी यांनासुद्धा गायनाची आवड होती. आणि त्या स्वतः भजन लिहायच्या, भजन गायच्या आणि बालपणापासूनच त्या धार्मिक होत्या. आणि त्यानंतर आता त्या थोड्या मोठ्या झाल्या. आता पूर्वीच्या काळी लवकर लग्न केली जायची. थोड्या मोठ्या झाल्यानंतर त्यांचं लग्न ठरवलेलं होतं. आता वडिलांनी रतनबाई यांच्यासाठी मुलगा शोधला होता. त्यांचं लग्न प्रभाकर शिलोत्री यांच्याबरोबर करण्यात आलेलं होतं. आता प्रभाकर शिलोत्री हे जे आहेत ते रतनबाई यांच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठे होते. पण ते प्रचंड श्रीमंत होते, व्यावसायिक होते. अमेरिकेतून अर्थशास्त्राची PhDची पदवी त्यांना घेतलेली होती. आणि ते ब्रिटिश राजवटीमध्ये त्यांनी शिलोत्री बँक ऑफ कॉमर्स, म्हणजे बँक ऑफ कॉमर्स अशा पद्धतीची एक बँक त्यांनी सुरू केली होती. आणि त्या बँकेचे हे संस्थापक झाले होते. आणि त्या काळामध्ये 4 चाकी घेणारे ते जिल्ह्यामधले एकमेव व्यक्ती होते. प्रचंड श्रीमंत होते. आता ते पुढच्या भागामध्ये मी त्यांच्याबद्दल अजून माहिती सांगितलेली आहे. आता त्यांच्या देशामध्ये 6 शाखा होत्या. आणि ही गोष्ट 100 वर्षापूर्वीची आहे. आणि विचार करा त्यावेळेस किती श्रीमंती असेल. आणि त्या काळामध्ये रतनबाई आणि त्यांचे पती हे राजा राणीप्रमाणे जगत होते. घरदार होतं, बंगला गाडी होती, नोकरचाकर होतं, सगळं काही होतं. पण विधीचं विधान आणि नियतीची करणी कोणाला कळत नाही. कोणाच्या नशिबात काय लिहिलंय हे काही सांगता येत नाही. रतनबाई ह्या अत्यंत आलिशान जीवन जगत होत्या. पण या काळामध्ये त्या चित्रपटात काम करतील किंवा गाणं गातील हे कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण शेवटी त्यांना ते करायला लावलं. नियतीचा खेळ बघा. तर आता रतनबाई यांचा संसार सुरू झालेला होता. 17 नोव्हेंबर 1916 मुंबईमध्ये त्यांना एक मुलगी झाली. नाव ठेवलं शोभना शिलोत्री. आता पुढं नंतर त्यांचं शोभना समर्थ झालेलं होतं. आणि शोभना यांचं वेगळं पण नाव होतं, सरोज नाव होतं. नंतर ते लग्नानंतर शोभना करण्यात आलं होतं. तर शोभनाचे वडील जे आहेत प्रभाकर शिलोत्री हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये नेहमी योगदान देत असायचे. अनेक वेळा त्यांनी अनेकांना निधी वगैरे दिलेला होता. आता त्यावेळेस मग पोलिसांनी, म्हणजे त्या इंग्रजांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला होता. आणि देशभक्तांना मदत करणं तुम्ही थांबवा असं त्या वडिलांना सांगण्यात आलं होतं. पण ते काय ऐकत नव्हते आणि त्यांनी देशभक्तांना मदत करणं सुरूच ठेवलं होतं. आता याच्यामुळे ते इंग्रजांच्या रडारवरती होते. आणि इंग्रजांनी त्यांना तुरुंगात डांबण्याची योजना राबवलेली होती, किंवा आता त्यांचा प्लॅन आखलेला होता की यांना तुरुंगामध्ये डांबायचं. आणि त्याच्यासाठी ते संधी शोधत होते. आणि एकदा काय झालं, बँकेची रोकड सुरक्षित ठेवण्यासाठी रतनबाई यांचे पती प्रभाकर शिलोत्री यांना बंदुकीचा परवाना पाहिजे होता. मात्र कलेक्टर तो द्यायला तयार नव्हता, किंवा कलेक्टर द्यायला नकार देत होता, किंवा ते हे आणा, ते आणा, हे कागदपत्र आणा, ते कागदपत्र आणा, अशा पद्धतीनं तो त्रास देत होता. आता आपण तर सगळं लिगली करतो आहे, सगळं योग्य पद्धतीनं करतोय, तरीसुद्धा कलेक्टर आपल्याला परवानगी देत नाही. हे बघितल्यानंतर मग या प्रभाकर शिलोत्री यांनी तो जो इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्याला कुत्र्यासारखा चुपून काढला. आता त्याच्यानंतर मग इंग्रजांनी त्या इंग्रज अधिकाऱ्याचीच बाजू घेतली आणि प्रभाकर यांच्यावरती असलेले आणि नसलेले कोणतेही आरोप लावले आणि त्यांना तांत्रिक प्रकरणात अडकवलं आणि 2 वर्ष तुरुंगामध्ये पाठवलं. आता 2 वर्षे त्यांनी तुरुंगवास भोगला. पण या काळामध्ये त्या इंग्रजांनी यांच्या सगळ्या नाड्या आवळायला सुरुवात केली. यांच्या बँका ज्या आहेत त्या बंद पाडल्या, त्याच्यावरती जप्ती आणली. त्याच्यानंतर आता पती तुरुंगात गेले होते, इकडं रतनबाई आणि त्यांची मुलगी होती सरोज, म्हणजेच शोभना समर्थ.
यांना मात्र या अडचणीचा सामना करावा लागत होता आणि संपूर्ण परिवार इथं आयुष्यामध्ये उठलेला होता. आणि त्या काळामध्ये ह्या मायलेकी ज्या आहेत त्यांच्यासाठी प्रचंड कठीण काळ होता हा, कारण पती तुरुंगामध्ये गेलेला आहे आणि सगळी संपत्ती, त्यांची जमीन होती, घरदार होतं, बांगला गाडी होती, सगळं काही इंग्रजांनी अगदी खालसा केल्यासारखं केलं होतं. त्यांच्यावर नको नको ते आरोप लावले होते आणि त्याच्यातनं ते घेतलेलं होतं आणि ते सगळं काढून घेतलं होतं. तरीसुद्धा या मायलेकी प्रचंड धैर्यानं सामना करत होत्या आणि रोज बर्बादीच्या बातम्या येत होत्या. या काळामध्ये ह्या मायलेकी एकमेकांना आधार देत होत्या आणि 2 वर्ष पती तुरुंगामध्ये राहिले आणि बाहेर आले. प्रभाकर शिलोत्री यांनी बघितलं सगळं बंद झालेलं आहे, घर गेलं आहे, गाडी गेली आहे, जमीन गेली आहे, आपण बर्बाद झालो आहे. हा धक्का त्यांना सहन झाला नाही आणि त्याच्यामध्येच मग यांना मुंबई सोडायला लागली. मग ते बंगलोरला गेले, त्या ठिकाणी मग झोपडपट्टीमध्ये राहायला लागले. इकडं मग त्यांना व्यसन वगैरे लागलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आत्महत्या केली का त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. काही ठिकाणी अशी माहिती येते की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्याच्यामध्ये ते जग सोडून गेलेले होते. आता अशा पद्धतीनं ते हे जग सोडून गेले, वडील गेले, म्हणजे एका बाजूला सगळी संपत्ती गेली, दुसऱ्या बाजूला पती गेले, ह्या मुलीचा आधार गेला. आता तो काळ साधारण 1930च्या आसपासचा होता. आता ही मंडळी त्या ठिकाणी स्थलांतरित झालेली होती आणि त्याच काळामध्ये मूकपट चित्रपटानंतर टॉकीज चित्रपटांचा काळ आलेला होता आणि त्यावेळेस गायन करणाऱ्या ज्या महिला होत्या त्यांना प्राधान्य मिळत होतं. म्हणजे एकतर चित्रपटात कुणी काम करत नव्हतं आणि जे काम करत होते त्यात पुरुषच महिलांचे काम करत होते आणि त्याच्यामध्ये जर एखादी महिला गायिका मिळाली किंवा महिला अभिनेत्री मिळाली तर तिला जास्त महत्त्व होतं. आणि त्यावेळेस रतनबाई ज्या आहेत आता त्यांना दुसरा पर्याय नव्हता, कारण सगळं संपलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना अगोदर गायनाची आवड होती आणि म्हणून त्यांनी चित्रपटासाठी गायला सुरुवात केली. एवढंच नाही तर आता त्या गाणी स्वतः लिहित होत्या, भजनं लिहित होत्या, रचत होत्या, गात होत्या आणि अशा पद्धतीनं त्यांचं जीवन चाललेलं होतं. आणि ह्या बाईचं धाडस बघा, 100 वर्षापूर्वी ही अशा पद्धतीनं काम करत होती. कसं आहे, शेवटी संकट आल्यानंतर माणूस जगायला शिकतो आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तो अनुकूल अशा पद्धतीनं तो जगत राहतो. असो तर 1932 पासून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या काळामध्ये एकतर जो अनुभव त्यांना येत होता चित्रपटसृष्टीचा तो अत्यंत वाईट होता, पण त्यांना दुसरा पर्याय नव्हता आणि मग त्यांनी आपण जर उभे राहिलो तरच आपण आपल्या मुलीला उभं करू शकतो अशा पद्धतीची मानसिकता ठेवूनच त्या कामाला लागलेल्या होत्या. आणि आई आता प्रसिद्ध व्हायला लागली, त्याचा फायदा मुलीला सुद्धा होणार होता. आता मग त्या गायन करत होत्या, त्यानंतर मग त्यांना चित्रपटात काम मिळायला लागलं. 1932मध्ये एक रिलीज चित्रपट झाला होता, त्याचं नाव आहे जिंदा लाश. या चित्रपटामध्ये रतनबाई यांनी भूताची भूमिका केलेली होती आणि हा भारतातला पहिला हॉरर चित्रपट होता. आता त्या काळामधला हॉरर चित्रपट म्हणजे आत्ता आपण जर तो बघितला तर आपल्याला तो कॉमेडी वाटेल, कारण त्याच्यामध्ये आता एक राजकन्या आहे आणि त्या राजकन्या तिचा आत्म्याचा ताबा वगैरे घेतला जातो, नंतर मग तिला बघून लोक वगैरे घाबरतात अशा पण त्या काळातलं कुठलंही तंत्रज्ञान वगैरे नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा कुठलाही स्पेशल इफेक्ट नसताना सुद्धा तो चित्रपट बनवण्यात आलेला होता. पण तो चित्रपट त्या काळामध्ये बनवणं, ती संकल्पना मांडणं आणि त्याच्यात भूमिका करणं हे अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला क्रांतिकारक अशा पद्धतीचं पाऊल होतं ते त्यांनी उचललेलं होतं. आणि त्या 30व्या दशकामध्येच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामधले मुख्य कलाकार होते KL सेहगल आणि ज्यांचा या हिंदी चित्रपटसृष्टीमधला दुसरा चित्रपट होता. आणि त्यानंतर गाणीसुद्धा त्या KL सेहगल यांनी पण गायली होती आणि रतनबाई यांनी पण गायलेली होती. त्यानंतर मग यांनी भिकारण, त्यानंतर यास्मीन या चित्रपटामध्ये पण काम केलेलं रतनबाई यांनी. आणि 1936मध्ये भारत की बेटी या चित्रपटातले गाणी त्यांनी गायली होती, भजन त्यांनीच गायलं होतं, त्यांनीच लिहिलेलं होतं. 1938मध्ये सितारामध्ये त्यांनी काम केलं होतं आणि 1939 साली मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पण त्यांनी पदार्पण केलं आणि स्वराज्याच्या सीमेवरती या मराठी चित्रपटामध्ये, हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित होता, याच्यामध्ये माँसाहेब जिजाऊंची भूमिका त्यांनी केलेली होती. म्हणजे रतनबाई यांनी हिंदी चित्रपटामध्ये, मराठी चित्रपटामध्ये सुद्धा काम करायला सुरुवात केलेली होती. आणि त्यांनी राजराणी मीरा, यहूदी की लडकी, हसो हसो ये दुनिया वालो, त्यानंतर द डॉटर ऑफ जू, त्यानंतर भिकारण, मालन, मोहब्बत की कसोटी, रूपलेखा, श्रीकृष्ण अर्जुन युद्ध, सरला यांसारख्या चित्रपटामध्ये काम केलेलं होतं. ह्या स्वतःही कवयित्री होत्या आणि गायिका होत्या, लेखिका होत्या, त्यानंतर अभिनेत्री होत्या आणि 1 जानेवारी 1986 रोजी यांचा मृत्यू झालेला आहे.
आता यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी शोभना समर्थ या चित्रपटसृष्टीमध्ये आलेल्या होत्या आणि त्यांच्यानंतर त्यांची मुलगी म्हणजे शोभना समर्थ यांची मुलगी नूतन, तनुजा ह्यासुद्धा सिनेमासृष्टीमध्ये आलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही परंपरा अगदी काजोलपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आता पुढच्या भागामध्ये आपण शोभना समर्थ यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर आत्ता मी तुम्हाला जी माहिती सांगितली रतनबाई यांच्याबद्दलची, तर त्याबद्दल तुम्हाला माहिती होतं का? तर ते तुम्ही कमेंटमध्ये मला कळवा. आणि जर काय माझ्याकडून काय राहिलं असेल, कारण आम्ही माहिती जमा करण्याचा प्रयत्न करतो आणि ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण कदाचित काही त्रुटी पण राहिल्या असतील, तर त्या काय त्रुटी राहिल्या ते सुद्धा सांगा. आणि जर तुम्हाला ते चांगलं वाटलं तर ते लाईक करायला पण विसरू नका आणि सबस्क्राईब पण करा. आणि पुढचा व्हिडिओ आपण बघणार आहोत तो आहे शोभना समर्थ यांच्या जीवनाबद्दलचा, तो सुद्धा तुम्ही जरूर बघा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.